नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की शेवटच्या दिवसामध्ये नियोजन कसं करायला पाहिजे हे थोडंसं काही मुलांना एक प्रश्न होता आणि म्हणजे एक नॅचरल जी रिॲक्शन असते की परीक्षा आल्यावरची थोडंसं हुडहुड किंवा काळजीचं वातावरण किंवा थोडंसं एक परफॉर्मन्स एन्झायटी जी असते, जी सर्वांनाच जाणवते कमी जास्त प्रमाणात. तर त्या अनुषंगानं कसं केलं पाहिजे यावर मी बऱ्याचदा लिहिलं आहे सुद्धा आणि काही ठिकाणी बोललो आहे सुद्धा. पण तरीही काही खास आग्रह असतो मी थोडंसं यावर बोलेन. आणि तरीसुद्धा ज्या मुलांना अनुभव आहे परीक्षेसंदर्भामधला किंवा ज्यांना बऱ्यापैकी कॉन्फिडंट आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी चांगली त्यांना क्लॅरिटी आहे, ते हा व्हिडिओ स्किप करू शकतात आणि आपापल्या जे प्री प्लॅन ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही तुमच्या करू शकता. फक्त ज्यांना अजूनही थोडंसं या संदर्भामध्ये माझ्याशी संवाद साधायचा होता त्यांच्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. तर लास्ट डेमधलं नियोजन कसं केलं पाहिजे. तर आता राहिलेत आपले 15 डेज आणि मी वारंवार पोस्टच्या माध्यमातून सुद्धा आता बोलत राहिलो आहे की नियोजन जे आहे ते आपलं स्वभाव, आपले स्ट्रेंथ, विकनेस किंवा आपला अटेम्प्ट कितवा आहे आणि आपले एकंदरीतच कंडिशन्स म्हणजे टाईम अवेलेबिलिटी किती आहे. कारण की जॉब करणारे मुलं अजूनही काही जॉब करणारे मुलांनी म्हणजे जॉब करत अभ्यास करत आहेत मुलं, काही जणांना इलेक्शन ड्युटीज आहेत वगैरे. तर त्या मुलांनी आता कसं केलं पाहिजे तर या संदर्भामध्ये मी थोडंसं एक माझं मत मांडेल. एकतर सर्वात पहिला 2 टाईपचे डेटा असतात आपल्याकडे. एक असतो स्टॅटिक किंवा कन्सेप्च्युअल डेटा. ठीक आहे. आणि दुसरा असतो आपला व्होलाटाईल किंवा फॅक्च्युअल डेटा. आता म्हणजेच काय, आता खूप इंग्लिश झालं पण स्टॅटिक अँड कन्सेप्च्युअल म्हणजे जो तुमचा एकदम लॉंग टर्म लक्षात राहतो आणि हा लॉंग टर्म लक्षात राहत नाही. म्हणजे या संदर्भात उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर स्टॅटिक जॉग्राफी किंवा भूगोल, त्याचे आपले भूरूप जे असतात ते तुम्ही आज जरी वाचले आणि तुम्ही 1-2-3 महिन्यांनी जरी वाचले तरी ते बऱ्यापैकी आपल्याला लक्षात राहतात. कारण की ती कन्सेप्ट आहे, ती एकदा संकल्पना आपल्या पचनी पडली की ती लॉंग टर्म लक्षात राहणारच आहे. त्याचबरोबर पॉलिटीमध्ये काही भाग असेल की जो तुम्हाला सोपा जात असेल किंवा जसं की म्हणजे पॉलिटीमध्ये उदाहरणार्थ प्रिॲम्बल आहे फॉर एक्झाम्पल, किंवा काही जणांच्या केसमध्ये प्रिॲम्बल आणि त्याच्या तरतुदी आहेत. म्हणजे आपले जे वर्ड्स वगैरे आहेत त्यामध्ये इक्वॅलिटी, फ्रीडम किंवा त्याच्या अनुषंगानं काही एखादा प्रश्न आला किंवा फंडामेंटल राईट आहे. काही जणांचा फंडामेंटल राईट हा खूप स्ट्रॉंग सब्जेक्ट राहतो, त्यामध्ये फार काही त्यांना वाचायची गरज नाही, असे सब्जेक्ट असतात. किंवा इकॉनॉमिक्समध्ये समजा एकदमच स्टॅटिक प्रश्न आहे पॉवर्टीमध्ये तुमची रिलेटिव्ह पॉवर्टी आहे का ॲब्सोल्यूट पॉवर्टी आहे, हे तुम्हाला आज नाही आता वर्षभराने जरी विचारलं तरी ते तुमच्या लक्षात राहणार आहे. बरोबर. तर हा झाला, म्हणजे हे एक प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो मी की अशा स्वरूपाचा एक डेटा. आणि दुसरा आहे तुमचा व्होलाटाईल किंवा फॅक्च्युअल डेटा. तर त्यामध्ये काय येतं की अगदीच काहीच न लक्षात राहणाऱ्या गोष्टी येतात त्यामध्ये, किंवा म्हणजे त्यांना वारंवार आपण जर रिव्हिजन दिली नसेल तर थोडंसं लक्षात न राहण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा स्वरूपामध्ये काय येतं, एक तर सर्वात पहिला करंट अफेअर किंवा करंट अफेअरला तुम्ही जर वारंवार रिव्हिजन देत नसाल तर मग ते थोडंसं विसरून जाण्याची शक्यता खूप दाट आहे. किंवा त्यानंतर उदाहरणार्थ सायन्समध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स.
असं आता ते मला पण स्वतःला खूप असं कन्फ्यूज व्हायचं की एवढे डिफरंट टाईप्सचे क्लासेस आहेत त्या एकंदरीतच प्लांट किंगडममध्ये किंवा ॲनिमल किंगडममध्ये. मग त्यांच्यामध्ये डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या आहेत किंवा बायलेयर्ड ट्रिप्लोब्लास्टिक वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत. किंवा सायन्समध्येच घ्या, ऑप्टिक्स आणि त्या अनुषंगानं त्यातले फॉर्म्युले आहेत. म्हणजे मिररचा फॉर्म्युला कुठला, लेन्सचा फॉर्म्युला कुठला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढायचा, मग त्यामध्ये कुठली व्हॅल्यू वर घ्यायची कुठली खाली घ्यायची, अशा स्वरूपातले जे प्रश्न आहेत ते मला थोडेसे कन्फ्यूज व्हायचे. किंवा अजून एन्शंट मेडिवलमधला मला काही डेटा शेवटी कन्फ्यूज व्हायचा, कारण की एन्शंट मेडिवल हा आपला काय आपण फार त्याला वाचत नाही एन्शंट मेडिवलला. मग तो तशा स्वरूपाचा डेटा आहे आणि त्याच्यावर एक थोडे प्रश्न येतात. तर माझं असं म्हणणं आहे की म्हणजे हे प्रातिनिधिक स्वरूप सांगितलं आहे मी, तर पण मला असं वाटतं की यामध्ये आता स्टॅटिक आणि कन्सेप्च्युअल डेटा जो आहे तो इनिशियल एकदा वाचून घेतला पाहिजे. किंवा जर तुम्ही कॉन्फिडंट असाल त्याबद्दल तर खूप फास्टमध्ये वाचून घेतला पाहिजे हा डेटा. म्हणजे मी म्हणतो की ह्याला इनिशियली आत्ता टाईम दिला पाहिजे. एक समजा 4 ते 5 दिवस दिले आणि राहिलेला जो काळ आहे शेवटी तो हा व्होलाटाईल आणि फॅक्च्युअल डेटा. आता ह्यामध्ये उदाहरणार्थ अजून एक 5 इयर प्लॅन झाले तुमचे किंवा पॉप्युलेशन झाली, देसले पार्ट 2 मधल्या स्कीम्स झाल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्होलाटाईल किंवा फॅक्च्युअल डेटामध्ये येतात. तर नियोजन करताना आता मला असं वाटतं की या डेटाबद्दल जर तुम्ही कॉन्फिडंट असाल स्टॅटिक आणि कन्सेप्च्युअल डेटा, तर त्याला एक थोडीशी नजर टाका इनिशियली 1-2-3 दिवस किंवा एक 4-5 दिवस तुमच्या म्हणजे जजमेंटनुसार, आणि त्याला एकदा फक्त एक फिनिश टच देऊन द्या. आणि हा जो डेटा आहे व्होलाटाईल आणि फॅक्च्युअल तो शेवटच्या टप्प्यामध्ये जरा जास्त इंटेन्सली करा. त्यानं काय होईल की म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जसं की मी आधी एका पोस्टमध्ये सुद्धा सांगितलं की करंट अफेअर्स जे आहे ते मी अगदी शेवटच्या 2 दिवसामध्ये सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे असं व्हायचं की मी फ्रेश माइंडने ज्यावेळी म्हणजे जेव्हा माझं करंट एकदा पूर्ण आढावा घेऊन जायचा, जे सिम्प्लिफाईडची मी डायरी वाचायचो पूर्ण इयरबुक, तर ते इयरबुक एकदा पूर्ण वाचलं की मग मला ते प्रश्न सोडवताना खूप चांगला एक आत्मविश्वास जो आहे तो मला परीक्षेला जाताना असायचा. किंवा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल उदाहरणार्थ मी ते लिहिलं, तर ते मी शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या एक छोट्याशा नोट्स होत्या, त्या नोट्स वाचून एकदा गेलं की मला मग ते एक चांगला कॉन्फिडन्स राहायचा की मला त्यावरचे प्रश्न सुटायचे. तर माझं नियोजन असंच असायचं नेहमी की हा व्होलाटाईल आणि फॅक्च्युअल डेटा जो आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमधला छोटा असू शकतो, तो मी शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये त्याला वेळ द्यायचो किंवा तर हे माझं नियोजन असायचं अशा स्वरूपाचं. आता याचबरोबर जे मी म्हटलं PYQ, मी वारंवार सगळ्यांना सांगतो आहे की PYQमध्ये प्रिलिम्सचा जो 100 मार्काचा पेपर आहे तो एक पूर्ण त्याचा फुल लेंथ म्हणजे फ्रेमवर्क डेली बघितलं पाहिजे. आता प्रिलिम्सचे प्रश्न मी दरवेळी सांगतो की 100 प्रश्न बघितले पाहिजेत. याचा अर्थ ते सोडवले नाहीत तरी चालतं, पण एक डोळ्यासमोर ते पूर्ण 100 प्रश्न एका वेळी जर असतील आपल्या, तर आपल्या ते एक डोक्यामध्ये एक प्रोग्राम झाल्यासारखं तो प्रिलिम्सचा फॉर्मॅट पूर्ण बसतो आणि त्यामुळे मग आपलं एक मनाची तयारी चांगल्या पद्धतीने होते की मला ह्या सेक्शनमध्ये एवढे सोडवायचे आहेत किंवा मला हिस्ट्रीमध्ये 15 पैकी 4 समाजसुधारक येणार आहेत, 3 ते 4, एक 2 ते 3 प्रश्न मला एन्शंट मीडियावर येणार आहेत किंवा मला सायन्समध्ये एक 3 ते 4 न्यूमरिकल्स येणार आहेत. हे असंच काय कंटिन्युअस कॅल्क्युलेशन सेक्शन वाईज जर आपल्या डोक्यामध्ये जर राहत असेल तर ते पेपरला जाताना किंवा एक चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. यानंतर हे बघतो आपण PYQ. त्याचबरोबर जसं की मी याआधीसुद्धा सांगितलं की इतर PYQ कोणते बघितले पाहिजेत असं वाटतं, तर मी एका नोट्समध्ये सुद्धा लिहिलं आहे की इकॉनॉमिक्सचे PYQ आहेत आपले,
दारिद्र्य, शाश्वत विकास, बेरोजगारी, 5 इयर प्लॅन, असे सर्व हिस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट सगळे हिस्ट्रीचे PYQ आपण बघणं एक्सपेक्टेड आहे. आणि त्यातल्या त्यात खास करून महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधार हे PYQ बघणं एक्सपेक्टेड आहे. महाराष्ट्राचा भूगोल पण आपण बऱ्यापैकी सगळं पाहणं एक्सपेक्टेड आहे. पण वेळेअभावी जर वेळेचा अभाव असेल तर आपण ह्युमन जॉग्राफी आणि हॅबिटेशन जॉग्राफी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल हा कंपल्सरी, महाराष्ट्राचा भूगोल हा बघितलाच पाहिजे. म्हणजे PYQ बघितलेच पाहिजे त्याच्याबरोबर अर्थशास्त्र बघितलं, भूगोल बघितलं. यानंतर पॉलिटीचे PYQ बघितले नाहीत तरी ठीक आहे. पण पॉलिटीचं लक्ष्मीकांतसारखं जे पुस्तक आहे तर त्याच्या तुमच्या नोट्स असतील तर ते खूप चांगलं आहे. त्या खूप कमी वेळात बघून होतात नोट्स. पण जर नसतील नोट्स तर आपण जे पुस्तक वाचलेलं आहे ऑलरेडी पॉलिटीचं त्याच्यामध्ये जर अंडरलाईन केलेल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे फसवे शब्दांचे खेळ आहेत तर ते पाहणं हे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. यानंतर जनरल सायन्सचे संपूर्ण PYQ आपण बघणं एक्सपेक्टेड आहे. माझ्या कॅल्क्युलेशननुसार जनरल सायन्स मी ज्यावेळी सोडवलं होतं 6 ते 7 तासांमध्ये पूर्ण PYQ जे संकल्प सरांच्या इरा अकॅडमीच्या पुस्तकावर आहे. मी आधीही बोललो होतो की ते कंपायलेटेड फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही बघितले तर ते चालेल. बरं, आता मी ही PYQ सोडवायला कधी पाहिजे तर मला असं वाटतं की दिवसातला कुठलाही असा आपला एक स्लॅक टाईम असतो की दुपारी आपण जेवून आल्यावर आता म्हणजे टाईम आहे तर त्या केसमध्ये आपण एक 2 ते 3 तास किंवा त्यावेळी अभ्यास होत नाही पण PYQ हा एक एंगेजिंग प्रकार आहे. दुपारी 2 ते 3 PM 2 ते 3 तास 2 ते 3 तास असं आपण PYQ सोडवू शकतो. तर आणि राहिलेल्या वेळामध्ये मग जसं म्हटलं की हा स्टॅटिक आणि कन्सेप्च्युअल डेटा आणि व्होलाटाईल आणि फॅक्च्युअल डेटा हा आपण प्राधान्यानं पहिला स्टॅटिक आणि अंतिम टप्प्यामध्ये व्होलाटाईल किंवा फॅक्च्युअल डेटा म्हणजे त्याला आपण पाठांतराचा भाग जास्त जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये जरा नजर टाकू शकतो. बरं, आता शक्यतो असं करायला नाही पाहिजे. मला असं वाटतं की सकाळी एक सब्जेक्ट घेतला आहे, दुपारी एक सब्जेक्ट घेतला आहे. यानं काय होतं की आता ते दिवस नाही आहेत की मी दिवसातून 3-4 सब्जेक्ट करतो. म्हणजे जर तुम्हाला तसं जजमेंट असेल तर तुम्ही ते फॉलो करू शकता. पण मला असं वाटतं की एक सब्जेक्ट घेऊन त्याला पूर्णपणे संपवून मगच थांबणं हे फायद्याचं आहे. पण आता तुम्ही म्हणाल की एका दिवसामध्ये जॉग्राफी संपेल का, तर तो आता संपलाच पाहिजे. बरं, आता संपला पाहिजे म्हणजे कसा की आता पूर्ण जॉग्राफी आपल्याला वाचायचं नाही आहे तर अंडरलाईन किंवा हायलायटेड केलेलं पार्ट किंवा आपल्याला जो डिफिकल्ट वाटतो किंवा लक्षात राहण्यास म्हणजे थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम येतो असा पार्ट बघणंच आपण एक्सपेक्टेड आहे. आता उदाहरणार्थ जॉग्राफीमध्ये आपल्याला जी खडक प्रणाली आहे, धारवाड, गोंडवाना, विंध्य, आर्कियन अशी खडक प्रणाली आपल्याला म्हणजे मला थोडंसं कधी कन्फ्यूज व्हायचं की कुठल्या एरियामध्ये कुठली आहे किंवा इवन पुढे जाऊन धारवाडचे सब टाईप कुठले आहेत. तर अशा ज्या कन्फ्युजिंग करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा जसं की म्हटलं ह्युमन जॉग्राफीमध्ये अजून कुठले पॉईंट आहेत का, तर असे सिलेक्टेड पॉईंट आपल्याला फक्त करणं ह्यावेळेला एक्सपेक्टेड आहे. आणि त्याचा पण आत्ता एक म्हणजे नजर टाकणं म्हणजे फोटोग्राफिक मेमरी घेऊन जाणं हे सध्याच्या कंडिशनला एक्सपेक्टेड आहे. ओके, आता अजून एक काही मुलांचा असा एक प्रश्न आहे की टेस्ट सिरीज सोडवायची का. तर मला असं वाटतं सध्या की टेस्ट सिरीज सध्या सोडवायला नाही पाहिजे. कारण की काय होतं की टेस्ट सिरीजचा म्हणजे खूप जास्त चांगला स्कोर आला तर आपण थोडंसं ओव्हर कॉन्फिडंट होऊ शकतो आणि अंतिम टप्प्यामधलं जे आपलं नियोजन जर असेल चांगल्या पद्धतीचं तर त्यामध्ये थोडंसं म्हणजे त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे असे ढील पडू नये. आणि जर स्कोर खूपच कमी येत असेल किंवा कधी होतं की एकदम ऑड म्हणजे टेस्ट सिरीजचे प्रश्न अशा प्रकारे सेट केले असतात की थोडंसं डिफिकल्टी लेवल इन्क्रीज केलेली असते किंवा
काही केसमध्ये म्हणजे अपवादात्मक केसमध्ये म्हणजे अननेसेसरी पॅटर्नच्या बाहेरचे किंवा सिलेबसच्या बाहेरचे पण प्रश्न कधीतरी येऊ शकतात. आणि तशा प्रश्नांमुळे जर तुम्ही एकंदरीत तुमच्या प्रिपरेशनवर जर डाऊट घेत असाल तर ते थोडंसं तुम्हाला नुकसानकारक ठरू शकतं आणि अननेसेसरीली उगाच पॅनिक होणं मग त्यामुळे किंवा जे आपण रिव्हिजनचं प्लॅनिंग ठरवलं आहे शेवटच्या दिवसांमधलं तर ते म्हणजे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणे अशा गोष्टी होऊ शकतात. तर मला असं वाटतं की केवळ आपण PYQवरच अवलंबून राहावं. मी वारंवार सांगतो की प्रिलिमचे 100 प्रश्नांचा जो एक सेट असतो तो पूर्णपणे डेली बघत राहा, एक अर्धा पाऊण तास. पर्टिक्युलरली ज्यांचं आधी एक्झाम होऊन गेले म्हणजे एक्झामचे अटेम्प्ट देऊन गेलेत त्यांनी मागचे पेपरचे ॲन्सर की असेल तर ती आवर्जून पहा. त्याच्यामध्ये आपण नेमक्या काय चुका केलेत, लास्ट टाईमला आपले कन्सेप्च्युअल प्रश्न चुकलेत का, फॅक्च्युअल चुकलेत, सिली मिस्टेक झालेत का, मुळातच येत नव्हत्या आपल्याला गोष्टी. ह्या थोड्याशा गोष्टी वारंवार थोडंसं नजरेपुढे ठेवा, जेणेकरून की तुम्हाला ते थोडंसं एक शेवटी आपल्या चुका आपल्यासमोर असल्या पाहिजेत आणि त्या म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या एक्झामला आपण सावधगिरीनं समोर जाऊ शकतो. हा झाला एक टेस्ट सिरीज संदर्भातला प्रश्न. यानंतर आता ह्या एकंदरीत आपला अजून मेंटल ॲस्पेक्ट म्हणजेच मानसिक आरोग्य या संदर्भामध्ये मी एक खूप मोठी पोस्ट लिहिली होती. मेंटल ॲस्पेक्ट सध्याच्या कंडिशनमध्ये खूपच क्रुशियल आहेत. म्हणजे एकतर आपली एक्झाम 2-3 वेळा पुढे गेली होती. मला एका विद्यार्थ्याचा असाही मेसेज आला होता की पहिल्या आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा म्हणजे एक्झाम पुढे गेली होती त्यावेळेला अभ्यास खूप चांगला झाला होता, पण त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा एक्झाम पुढे गेली तेव्हा थोडासा एक गॅप पडला अभ्यासाचा आणि ती थोडंसं त्या गॅप पडल्यामुळं एक असुरक्षिततेची भावना आहे की मला जमेल का नाही किंवा एवढा गॅप पडला आहे तर होईल का. तर या संदर्भामध्ये मी असं सांगेल की हा जो मेंटल ब्लॉक जो आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती, एन्झायटी किंवा जी स्पर्धेची अनिश्चितता जी आहे ती सर्वांनाच जाणवते. म्हणजे त्याला कुणीही अपवाद असू शकत नाही. जर तो तसं म्हणत असेल तर एकतर तो खूपच एक्स्ट्रॉर्डिनरी आहे और अदरवाईज म्हणजे तो थोडंसं म्हणजे ब्लफ करतं. आणि तसं थोडंसं एक एन्झायटी किंवा नर्वसनेस ज्याला परफॉर्मन्स एन्झायटी म्हणतो तो असणं ते काही वाईट नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे थोडीशी. ती इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर प्रिपरेशन प्रोसेस, हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण असं कुठल्याही प्रकारच्या म्हणजे निगेटिव्हिटीला शक्यतो बळी न पडता जे आपले ठरवलेले टार्गेट आहेत ते एक मेकॅनिकली थोडंसं कंप्लीट करायला बघितलं पाहिजे. मेकॅनिकली म्हणजे की आज मी ठरवलं आहे ना की उदाहरणार्थ जिओग्राफीची माझी रिव्हिजन आजचा डे दिलेला आहे, तर म्हणजे मला एक टेन्शन आलं आहे म्हणून अभ्यास न थांबवता तो अभ्यास जास्तीत जास्त एंगेजिंग बनवण्याचा प्रयत्न करावा. एंगेजिंग बनवण्याचा प्रयत्न म्हणजे एकतर तुम्ही डिस्कशन इज द बेस्ट वे ऑब्व्हियसली, कारण की एखाद दोन जर डेडिकेटेड मुलं जर असतील चांगले तुम्हाला इनपुट देणारे म्हणजे तर तुमचं डिस्कशन एंगेजिंग राहिलं तर डिस्कशनच्या मार्फत जो होणारा अभ्यास आहे तो खूप जास्त प्रोडक्टिव्ह असतो. म्हणजे मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे की मी एक दिवसामध्ये पूर्ण एक सब्जेक्ट म्हणजे मेन्सचासुद्धा जो प्रिलिमपेक्षा खूप मोठा सिलेबस राहतो तो एक सब्जेक्ट मी पेपर पूर्ण संपवलेला आहे डिस्कशनच्या माध्यमातून. तर तुम्ही तसं तर कोणी पार्टनर असेल तर दॅट इज वेल अँड गुड. सर त्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर म्हणजे एंगेज ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मॅक्झिमम एरिया कवर करत राहणं म्हणजे लाईन टू लाईन वाचणं असं बिलकुल नाही म्हणत आहे मी, पण प्रत्येक गोष्टीतला इम्पॉर्टंट क्लू घेऊन एक्झामला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आपण समजा की उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटचंच धरा, एक खूप ट्रिवियल गोष्ट आहे पण सांगतो की एअर पोल्युटंट जे आहेत आपले उदाहरणार्थ कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड
ह्यांच्यामुळं आपल्या शरीरावर काय परिणाम होतो किंवा काय होत नाही हे आपल्याला थोडंसं म्हणजे खूप क्षुल्लक गोष्ट आहे, पण त्याच्यावर कधी कधी एखादा प्रश्न येतो. मग आता हे सगळं पाठ होणं आपल्याच्यानं पॉसिबल नाही की कार्बन मोनॉक्साईडमुळं काय होतं, कार्बन डायऑक्साईडमुळं काय होतं किंवा इतर कुठल्या घटकांमुळं काय होतं. पण ॲटलिस्ट बेअर मिनिमम माहिती जी आहे की कार्बन मोनॉक्साईडमुळं उदाहरणार्थ की पल्मनरी ब्लॉकेज होतात किंवा आर्टरीज म्हणजे ब्रेन मध्ये काहीतरी इश्यू येऊ शकतो. अशा स्वरूपातले जे गोष्टी आहेत ना, असे की पॉईंट जे तुम्हाला क्लू किंवा गेस करण्यासाठी, एज्युकेटेड गेस करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, तर ते घेऊन जाणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच म्हणजे मेंटल ॲस्पेक्टच्या संदर्भामध्ये हेच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे व्हल्नरेबल करतात गोष्टी, म्हणजे तुम्हाला सरेंडर करायला भाग पडत आहेत की आता होणार नाही किंवा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. अशा म्हणजे केवळ गोष्टीच नाही, गोष्टी, व्यक्ती, प्रसंग किंवा असे काही मुवमेंट जे असतील तर त्यांच्यापासून थोडंसं लांब राहा. इवन तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अशी काही कुठली माहिती मिळत असेल की त्याच्यामुळं तुमचं एकंदरीत सिलॅबस, PYQ आणि स्टँडर्ड बुक याच्यावरचं लक्ष विचलित होत आहे, तर असे टेलिग्राम चॅनल पण लांब जा. म्हणजे त्याला हे चॅनलसुद्धा काही असं अपवाद नाही आहे की तुम्हाला हे इथंसुद्धा डिस्ट्रॅक्ट होतं आहे असं वाटत असेल तर यू कॅन म्यूट इट ऑर यू कॅन इवन लिव्ह इट ऑल्सो. कारण की तुमचं प्रिपरेशनच तुम्हाला हे जास्त महत्त्वाचं आहे. सो एक्झिक्युशनमध्ये कुठलीही कमतरता मेंटल ॲस्पेक्टमुळं शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ देऊ नका. तर हे एक मला असं वाटतं मेंटल ॲस्पेक्टच्या अनुषंगानं. आणि त्याचबरोबर थोडंसं इमोशनली तुम्हाला हाय किंवा लो करणाऱ्या गोष्टी, जसं की म्हणजे आताच बोललो, पण म्हणजे कुठलेही वादविवाद किंवा असे कुठले व्हिडिओ ऑडिओ किंवा काही गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इमोशनली वर खाली होतं, तर ते शक्यतो टाळा. म्हणजे एक असते की झेन मेंटॅलिटी, की एकदम न्यूट्रल, म्हणजे एकदम पण एक्सायटेड नाही आणि एकदम पण लो नाही, शक्यतो तसं ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी मग आपण म्हणतो की आता हेल्थ आणि म्हणजे फूड हॅबिट्स पण थोड्याशा चांगल्या ठेवा. काही काही जणांची अशी खूप सिरियस इश्यूसुद्धा आहेत की, तर म्हणजे आता त्यांच्याबद्दल नाही बोलत मी, पण काही काही मेडिकल कंडिशन आहे ज्यांच्यामधून ऑलरेडी हेल्थ इश्यू आहेत, असेही काही मला मेसेजेस आले होते. म्हणजे मायग्रेनसारखे इश्यू किंवा काही, तर त्या केसमध्ये तुमचं जे मेडिकेशन वगैरे आहे ते प्रॉपर ठेवा. किंवा त्याचबरोबर म्हणजे असेही काही इश्यू आहेत की मला खूप परीक्षेच्या आदल्या दिवशी झोपच येत नाही आहे किंवा मी खूप वेळ जागा राहतो आहे आणि त्यामुळे माझा खूप दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचं टेन्शन येतं आहे. म्हणजे किंवा ऑब्वियसली जर झोप झाली नाही तर त्याचा दुसऱ्या दिवशीच्या एकंदरीतच मूडवर आणि म्हणजे आपल्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीजवर इम्पॅक्ट होतो. तर ह्या गोष्टीसुद्धा टाळा. त्यासाठी जर ज्यांना झोपेचा वगैरे इश्यू असणारेसुद्धा काही काही स्टुडंट आहेत, मग त्यांनी शक्यतो आत्तापासून सवय लावायला चालू करा. आता ऑलरेडी अजून 2 आठवडे म्हणजे बऱ्यापैकी टाईम आहे, तर वेळेवर झोपण्याचा, की जे आपलं शेड्यूल टाईम असतं 11-12 जे काही आहे, तर त्यानुसार झोपण्याचा प्रयत्न करा. मग ते तुम्हाला सवय लागून जाईल. आणि त्याचबरोबर डिस्कशन हे अभ्यासाचं करा. म्हणजे अभ्यासाबद्दल नको की मला हे करायचं आहे ते करायचं आहे, ह्याच्यापेक्षा डायरेक्ट सिलेबसच्या संदर्भामधले ग्रुप डिस्कशन करा. ह्याच गोष्टी थोड्याशा मला सांगायच्या होत्या. आता मेंटल ॲस्पेक्टच्या अनुषंगाने मी एक छोटासा किस्सा सांगतो की 2021च्या प्रिलिमला मला म्हणजे हिंदुस्थान अँटीबायोटिक जे आहे आपले कॉलनी पुण्यामधले, तिथल्या एका माध्यमिक शाळेमध्ये माझा नंबर होता. म्हणजे एक्झाम वगैरे बऱ्यापैकी दिलं होतं. पेपर दिला मी GSचा पहिला एक पेपरचा बऱ्यापैकी चांगला दिला. त्यानंतर एक्झामच्या बाहेर आलो, आपल्या सवयीप्रमाणे बॅग वगैरे घेतली, थोडंसं काहीतरी खाण्यासाठी निघालो. मोबाईल होता बॅगेमध्ये, तो मोबाईल काढला आणि मी एकदम म्हणजे सवयीप्रमाणे एक टेलिग्राम चॅनल ओपन केलं. आणि त्या चॅनल म्हणजे असं ते ग्रुप डिस्कशनवालं चॅनल होतं आणि त्या चॅनलवर अशी चर्चा चालली होती की आजपर्यंतचा सगळ्यात सोपा GSचा पेपर आहे.
आणि ते ऐकून मला थोडंसं असं एकदम पॅनिक झाल्यासारखं झालं. म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मला बऱ्यापैकी पेपर गेला आहे आणि लोकं तरी म्हणतात सोपा गेला आहे. सो मला असं खूप म्हणजे जसं म्हणतात ना आपलं की म्हणजे गणला पेपर मला असं टोटली असंच वाटायला लागलं. आणि मग सगळ्या चुका आठवायला लागल्या मला की एन्शियंट मेडिवल मी कधी करतच नव्हतो नीट, मग ते करायला पाहिजे होतं. किंवा सायन्सच्या गोष्टी काही काही होत्या, बायोलॉजीच्या पर्टिक्युलरली, त्या मी नीट केलेल्या नाही आहेत. किंवा अजून चांगल्या प्रकारे मला करंट अफेअरला रिव्हिजन देता आले असती, छोट्या छोट्या गोष्टींवर अजून वर्क करायला पाहिजे होतं. असे हर तऱ्हेचे प्रश्न मला सतावायला लागले की मग आणि एक थोडंसं निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जायला लागलो, एकदम पॅनिक की आपण आता म्हणजे नेक्स्ट अटेम्प्टचे काइंड ऑफ तयारी केली पाहिजे वगैरे. असे एकदम एकदम असे एक्स्ट्रीम केसेससुद्धा ऐन पेपर झाल्यानंतरच्या मधल्या काळातसुद्धा मला जाणवल्या. मी थोडंसं तरी पण सावरलं मी आणि परत CSATचा पेपर दिला. तो पण एकदम थोडंसं स्वतःची सेल्फ टॉक करत की शांत डोक्याने सोडवला पेपर. आणि पण ज्यावेळी म्हणजे आपली एक्झाम झाल्यानंतर 3-4 दिवसांनी आपल्याला माहिती आहे की आन्सर की येते. आणि त्यावेळी मी बघितलं, टेन्शन आलं होतं बरंच, आन्सर की स्कोअर किती येतो आहे कसा वगैरे. आणि त्यावेळी मला असं स्कोअर बघितल्यावरच मला दिसला माझा स्कोअर की माझ्या आत्तापर्यंतच्या प्रिलिममधला सर्वात हायेस्ट स्कोअर माझा त्या प्रिलिमला होता, 133 मार्क. म्हणजे ज्या पेपरला मला असं वाटत होतं की खराब गेला आहे पेपर किंवा सगळ्या चुका आठवायला लागल्यात, दॅट वॉज द हायेस्ट स्कोअर ऑफ माइंड इन दॅट प्रिलिम्स. सो एन्झायटी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, कॉम्पिटिशन ही रिलेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला परफेक्टली 100च्या 100 प्रश्न येणं अपेक्षित नाही आहे. तुम्हाला गिवन स्टुडंट्समध्ये बेटर रँक येणं हे अपेक्षित आहे. तुम्हाला जर टेन्शन येत असेल तर ते सर्वांनाच येणार आहे. फक्त स्वतःला आत्ता रिजेक्ट करूच नका की माझा अभ्यास एवढा झाला आहे, एवढा नाही झाला. तर तुमचा अभ्यास काही गोष्टी राहिल्या असतील तरी ठीक आहे, पण जर त्या सगळ्यांच्याच राहिल्या असतील म्हणजे कॉम्पिटिशन आपली रिलेटिव्ह आहे. सो ते एक लक्षात घ्या की पॅनिक जास्त होऊ नका आणि झालं तरी ते स्वीकारा आणि गोष्टींना फेस करा. काही काही गोष्टींना फेस करणं हेच एक त्याच्यावरचं सोल्युशन असतं. तर हे झालं मेंटल ॲस्पेक्ट, ह्याच्यावर मी बोललो आहे आधीसुद्धा. आता अजून एक प्रश्न मला जस्ट आठवला की अटेम्प्ट किती करायचा, अटेम्प्ट किती. आता आपल्याला माहिती आहे की आधी होता आपला 1/3 निगेटिव्ह मार्किंग, सध्या MPSCमध्ये आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. सो ऑब्व्हियसली तुमचा एक प्रश्न जरी बरोबर आला आणि 4 जरी चुकलेले असेल, इट न्यूट्रलाइज, बरोबर ना, तर ते न्यूट्रलाइज होतं. सो ज्यावेळी 1/3 अटेम्प्ट होता त्यावेळी मी खूप कमी अटेम्प्ट करायचो, म्हणजे असं 85च्या अराऊंड वगैरे माझा अटेम्प्ट असायचा. म्हणजे मी एक एक्झाम दिली होती त्यावेळेस आधी. आणि 1/4 जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून मग मात्र माझा अटेम्प्ट हा जनरली 95+ हाच राहिलेला आहे. म्हणजे एकदम खूपच ऑड प्रश्न आहे की मला माहिती आहे की माझा हा चुकणारच आहे, मला असा आतून एक कॉल आला. असेच खूप एक अपवादात्मक प्रश्न जर सोडले तर बाकी सगळ्या ठिकाणी मी एक एज्युकेटेड गेस लावण्याचा प्रयत्न केला होता. किंवा काही ना काहीतरी लॉजिक जे आहे ते वापरून, काही ना काहीतरी क्लू वगैरे वापरून मी तिथे ॲन्सर करण्याचा प्रयत्न केला होता. तर माझा असा अनुभव आहे की एक 95+ अटेम्प्ट असणं अपेक्षित आहे. पण सध्या असं वाटतं मला की 95+ असणं अपेक्षितच आहे, पण तुम्ही अजूनही असा अभ्यास करायचा प्रयत्न करा की तुमचे ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये 45 to 50 प्रश्न जे आहेत ते तुमचे एक्झाम हॉलमध्येच बरोबर तुम्हाला जाणवत आहेत की ह्याचा आन्सर हेच आहे. किंवा 1 लायनर प्रश्नांना जसे आपल्या कधी कधी उत्तरं माहीत असतात आपले की हेच आन्सर आहे, दुसरे ऑप्शन बघायचीसुद्धा गरज नाही. तर शक्यतो 45 to 50 एवढे प्रश्न जे आहेत ते तुम्ही अजूनही टार्गेट करा की तेवढे प्रश्न माझे बरोबर येतील. म्हणजे त्याकरिता मग उदाहरणार्थ पॉलिटीमध्ये मी 15 पैकी 12 तरी घेईल,
किंवा 12च्या पेक्षा जास्त एक खूपच ऑड प्रश्न आला एखादा मुख्य परीक्षेच्या सिलेबसमधला वगैरे तर सोडेल. किंवा जॉग्रॉफीमध्ये सुद्धा मला बेसिक जॉग्रॉफी सगळं येईल, खूपच एकदमच ऑड प्रश्न आला तर 1-2-3 एखाद दुसरा चुकेल, जो की सगळ्यांचाच चुकलेला असेल. असे सगळ्या साईडने जर तुम्ही गोळा करून जर तुमचे 45 ते 50 प्रश्न येत असतील तर तुम्ही इथेच एक्झाम हॉलमध्येच 90 ते 100पर्यंत गेलेला असतात विदाऊट एनी रिस्क. सो दॅट शुड बी द आयडियल केस. पण आयडियल केस म्हणजे मी म्हणतानाच आयडियल केस म्हटलो आहे की बऱ्याचदा असं होत नाही. पण हे असं जर झालं तर तुम्ही अटेम्प्टच्या बाबतीमध्ये मग चांगल्या प्रकारे राहिलेल्या प्रश्नांना रिस्क घेऊ शकता आणि आपला जनरली कट ऑफ हा आत्तापर्यंत 115च्या आतच म्हणजे राहिलेला आहे. सो अशा पद्धतीनं अटेम्प्टच्या बाबतीत अप्रोच असला पाहिजे असं मला वाटतं. अजून हेच मोस्टली म्हणजे खूप साऱ्या मुलांचा हा असेच प्रश्न होते, म्हणून मग मी म्हटलं एक सिंगल व्हिडिओ बनावा ज्याच्याकडून मध्ये सर्वांना ॲड्रेस करता येईल. अजून काही तुमचे जर प्रश्न असतील तर आपला ID आहेच चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये, तर तुम्ही त्याच्यावर मला काही प्रश्न विचारू शकता. मी प्रयत्न करेल वेळात वेळ काढून की थोडे यावर माझं मत व्यक्त करण्यासाठी. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.